नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट, शिंदेच्या आमदारांना नोटिसा काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया। दिल्लीमधून अतिशय महत्त्वाची बातमी, थेट दिल्लीमधूनच आदेश आणि एकनाथ शिंदे गटाला धक्का बसायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघेही दिल्ली दौऱ्यावरती होते। उद्धव ठाकरे यांनी दिल्लीमध्ये राहुल गांधी असतील, शरद पवार असतील आणि असंख्य नेते जे काय आहेत महाविकास आघाडीचे यांच्यासोबत बैठक पार पाडल्या, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली दौरा करतात आणि अमित शहांची भेट घेतात। मात्र यावेळी आतली बातमी काही वेगळीच आहे आणि याच बातमीमुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता दिसून येत आहे। एकीकडे सरकारमध्ये सामील असून सुद्धा शिंदेच्या आमदारांना या ठिकाणी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या नोटिसा, त्याचबरोबरती शिंदेंना त्यांनी पाठिंबा दिला असे अपक्ष आमदार यांना आमदार अपात्रतेची नोटीस पाठवल्यामुळे शिंदे गट चांगलाच अडचणीत आलेला आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी तक्रार घेऊन गेलेले एकनाथ शिंदे रिकाम्या हाताने मुंबईमध्ये परतले आहेत। त्याचं कारणही तसंच आहे। ओटसूट दिल्लीला येऊ नका, शिंदे हे असं चालणार नाही, प्रति सरकार चालवण्याचा प्रयत्न करू नका, जे चाललंय ते व्यवस्थित चालू द्या असं खडेबोल सुनावल्याची बातमी समोर येते। एकनाथ शिंदे यांना अमित शहांनी सांगितलेलं आहे की निर्णय घेताना या ठिकाणी मुख्यमंत्री ठरवतील तसंच चालणार। तुम्ही एखाद्या खात्याचा निर्णय घेतला तर दुसऱ्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याला ते अधिकार आहेत की त्यावरती निर्णय काय घ्यायचा याच गोष्टीचा आता शिंदेंना डोईजड जाऊन लागलेला आहे। 2.5 वर्षापासून मुख्यमंत्रीपद भूसवलेले भाजपची गरज होती, मात्र आता भाजपला तुमची गरज नाही, हेच भाजपने यामधून एकच संदेश दिला आहे। त्यामुळे येणारा काळ शिंदेसाठी चांगलाच अडचणीचा आणि डोकेदुखीचा ठरणार आहे। वारंवार मोदी आणि अमित शहांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाच्या विरोधात या ठिकाणी कोरघोडी करण्याचं राजकारण जे शिंदेंनी चालू केलेलं आहे त्यांना कुठेतरी आता आळा लागला नाही। तर दुसरीकडे अमित शहा आणि आपले आमदार आणि मंत्री काय बरळतात यांच्याकडे लक्ष द्या, विनाकारण सरकारचं नाव त्यांच्या बोलण्यामुळे खराब होतंय हे खपवून घेतलं जाणार नाही। वेळप्रसंगी त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि जे आमदार आहेत जर आपलं ऐकत नसतील तर त्यांना पक्षाची नोटीस द्या असं खडेबोल या ठिकाणी खडसावलेलं आहे। आपण बघत आहोत भारत गोगावले असतील, त्याचबरोबर ती संजय शिरसाट, संजय गायकवाड आणि आता प्रताप सरनाईक यांचंही रॅपिड नाव चर्चेत आहे। त्यामुळे सरकार अडचणीत येणार, मंत्र्यांची आता गय होणार नाही। शिंदेची बैठक घेऊन असं खडसावलेलं आमदार आणि मंत्र्यांना या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळे येणारा काळ शिंदेच्या सेनेसाठी कसा असेल नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तुर्तास धन्यवाद।